लोकसभेवरती पहिल्यांदाच निवडून गेलेल्या काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी आज संसदेमध्ये आपलं पहिलं भाषण केलं। संविधानावरच्या चर्चेची सुरुवात त्यांच्या भाषणानंच झाली। यावेळी प्रियंका गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत संसद गाजवली। भारत देश भित्र्यांच्या हाती फार काळ राहिलेला नाही आणि राहणारही नाही असा जहरी टोला त्यांनी मोदी सरकारला लगावला। देश भय से नहीं चल सकता, ये देश साहस से ही चलेगा। भय की भी सीमा होती है और जब वो सीमा पार हो जाती है, जब किसी को इतना दबाया जाता है कि उसको लगने लगता है कि अब मुझे मेरे पास खोने के लिए कुछ नहीं है, तब उसमें एक ऐसी शक्ति पैदा होती है जिसके सामने कोई कायर खड़ा नहीं हो सकता। ये देश कायरों के हाथों में ज्यादा देर तक कभी नहीं रहा है। ये देश उठेगा, ये देश लड़ेगा, सत्य मांगेगा, सत्यमेव जयते। संसद में बैठे हुए सत्ता पक्ष के मेरे साथी ज्यादा से ज्यादा अतीत की बातें करते हैं। 1921 में क्या हुआ, कब हुआ, नेहरू जी ने क्या किया। अरे वर्तमान की बात करिए, देश को बताइए आप क्या कर रहे हैं, आपकी जिम्मेदारी क्या है। कि सारी जिम्मेदारी जवाहरलाल नेहरू की है। राजा भेष बदलकर बाजार में आलोचना सुनने जाता था। ये सुनने जाता था कि प्रजा मेरे बारे में क्या कह रही है, मैं सही रास्ते पे चल रहा हूं कि नहीं। लेकिन आज का राजा, भेष तो बदलते हैं आज के राजा, शौक तो है उनको भेष बदलने का, लेकिन न जनता के बीच जाने की हिम्मत है और न आलोचना सुनने की। मेरे सत्ता पक्ष के साथी आज खड़े हुए और तमाम गिनती करने लग गए कि ऐसा हुआ वैसा हुआ, 1975 में जो हुआ। तो सीख लीजिए ना, आप भी सीख लीजिए। आप भी अपनी गलतियों के लिए माफी मांग लीजिए। आप भी बैलेट पे चुनाव कर लीजिए, आप भी बैलेट पे चुनाव कर लीजिए। दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा। आप राजनीतिक न्याय की बात करते हैं, सरकारों को पैसों के बल पर गिरा देते हैं। आणि यापुढची बातमी आहे सर्वसामान्यांच्या चिंतेत भर टाकणारी। ई-पॉस मशीनमध्ये होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे राज्यभरातल्या अनेक भागात रेशन वितरण यंत्रणा सध्या पुरती कोलमडलेली आहे। डिसेंबर महिन्याची 15 तारीख जवळ आली तरी अद्याप अनेकांना धान्य मिळालेलं नाहीये। केंद्र आणि राज्य सरकारकडनं गरीब कुटुंबियांना सरकारी स्वस्त धान्य दुकानातनं निःशुल्क पद्धतीनं धान्याचं वाटप होतं। त्यासाठी संबंधित दुकानाला सरकारकडनं महिन्याच्या सुरुवातीलाच आवश्यक राखीव धान्याचा पुरवठा करण्यात येतो। नागपुरात डिसेंबरमध्ये हा पुरवठा तर वेळेत झाला, पण 9 डिसेंबरपर्यंत पुरवठा झालेल्या धान्याची नोंद जी आहे ती ई-पॉस यंत्रात झाली नाही। त्यामुळे दुकानदारांना बायोमेट्रिक घेऊन धान्य देता आलेलं नाहीये। तांत्रिक बिघाड जरी दूर झालेला असला तरी सर्व्हर डाऊन असल्यामुळे ग्राहकांना तासनतास दुकानाबाहेरच प्रतीक्षा करावी लागते। त्यामुळे रेशन दुकानदारांना लाभार्थी ग्राहकांच्या रोषालाही सामोरं जावं लागतंय। या बाबतीत वारंवार सांगून सुद्धा ई-पॉस मशीनची समस्या जैसे थे असल्याचं दुकानदार म्हणतात। हमारे 3-4 दिन के बाद आते ही रहते हम, नंबर लगाते, वो मशीन नहीं चलती, हम चले जाते घर में। फिर 20 तारीख आई तो फिर राशन मिलती नहीं ना हमको, फिर हमको वो तकलीफ, और फिर 1-1 घंटे 2-2 घंटे खड़े रहो। पीओएस मशीन की प्रॉब्लम सतत बनी हुई है। ये मैंने तो काफ़ी दिक्कत भरा रहा वो 10 तारीख से तो मशीन शुरू हुई है, लेकिन 2 दिन में इसका सर्वर इतना स्लो चल रहा है कि एक ग्राहक को हमको आधी से 1 घंटे से ज़्यादा समय लग रहा है। और जहाँ हम 1 से 1.5 मिनट में ग्राहक करते थे, वही 20-20 मिनट के ऊपर लग रहा है ग्राहक को, जिसके कारण लोगों की काफ़ी भीड़ दुकानों में हो रही है। आणि यापुढची धक्कादायक बातमी आहे सोलापूरमधनं। सोलापुरात रेल्वे पोलिसांच्या कारवाईत विशाखापट्टणम एक्सप्रेसमधनं 35 किलो गांजा जप्त झालाय आणि या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणीला ताब्यात घेतलाय।
विशाखापट्टणममधनं मुंबईकडे जात असताना ही कारवाई करण्यात आली. तर दुसरीकडे शिर्डीत पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान एका इनोव्हा गाडीमध्ये तब्बल 14 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. शिर्डी पोलिसांनी इनोव्हा कारसह एका आरोपीला जेरबंद केलं असून 26,53,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. RPF थाना सोलापूर यांनी ती गाडी अटेंड केली असता एक मुलगा एक मुलगी मिळून आलेले आहेत. त्यांच्याकडे 4 प्रवासी बॅगा मिळालेल्या आहेत. त्या बॅगा घेऊन ते RPF थाना सोलापूर या ठिकाणी येऊन त्यांचे सगळे वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी कर्मचारी यांनी ते पंचासमक्ष ओपन केले असता त्यामध्ये 34 किलो 980 ग्रॅम किलोचा गांजा हा मिळून आलेला आहे. आणि त्यांना कोणीतरी एखाद्या व्यक्तीने दुसरेच आत वस्तू असल्याचे सांगून त्यांना पैशाचं आमिष दाखवलं होतं 5,000-10,000 रुपये फक्त बॅग ट्रान्सफर करण्यासाठी, असं प्रायमा फेसी निष्पन्न होत आहे. आणि सध्या राज्यामध्ये थंडीचा जोर वाढू लागलेला आहे. काही भागामध्ये तापमानात घसरण झाली आहे आणि थंडीची चाहूल लागताच अंड्याचे दरही वाढलेत. अंड्याच्या किमतीत प्रतिनग 1 ते 2 रुपयांपर्यंतची वाढ झाली असून किरकोळ बाजारात 1 डझन अंड्यांसाठी 96 ते 108 रुपये मोजावे लागतात. तर होलसेल बाजारात अंड्याचा भाव 675 रुपये शेकडा इतका गेलाय. शरीराला उष्णता मिळावी यासाठी हिवाळ्यामध्ये प्राधान्यानं अंडी खाल्ली जातात. त्यामुळे थंडीच्या हंगामात सर्रासपणे अंड्यांच्या किमतीमध्ये वाढ होतीये. आता अंडी महागल्यामुळे सर्वसामान्यांचा प्रोटीनयुक्त आहार महागण्याची शक्यता आहे. थंडीच्या परिणामामुळे बऱ्यापैकी आम्हाला आता फायदा चांगला होत आहे. या 2-1 महिन्यामध्ये अंड्याच्या भाव वाढल्यामुळे चांगले फायदा होत आहे. पण याचा एक 1.5 महिन्याच्या आधी विचार केला तर तो एक 5.5 रुपयापर्यंत रेट होता. पण ह्या 2-3 महिन्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी फायदा होत आहे. आणि आता पालघरमधनं एक हैराण करणारी बातमी. पालघरमध्ये एका पिसाळलेल्या घोड्यानं 7 जणांचा चावा घेतल्याची घटना घडली आहे. घोड्याच्या हल्ल्यात हे 7 जण जखमी झालेले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एरवी कुत्रा, मांजर किंवा अन्य वन्य प्राणी हल्ला करतात अशा घटना समोर येतात. पण घोड्यानं चावा घेतल्याची घटना तशी दुर्मिळ म्हणावी लागेल. आणि पडद्यावरती न झुकणाऱ्या पुष्पाला आज पोलिसांसमोर मात्र झुकावं लागलं. आज सकाळी पोलीस अल्लू अर्जुनच्या घरी पोहोचले आणि ट्रॅकसूटमध्ये कॉफी पीत गप्पा मारतानाच अल्लू अर्जुनचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग त्याला अटक झाल्याची बातमी सुद्धा समोर आली. अल्लू अर्जुनला कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सकाळी अल्लू अर्जुनला त्याच्या घरातनं अटक झाली आणि संध्याकाळी त्याला जामीनही मंजूर झाला. आणि बांगलादेश मुक्तीच्या युद्धात पाकिस्तानवरती मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ कराडमध्ये विजय दिवस साजरा केला जातो. यंदा या सोहळ्याचं 27वं वर्ष आहे. उद्यापासून 3 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं असून भारतीय सैन्य दलातील शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन हे या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण असेल. त्यासाठी बोफोर्स गनसह भारतीय सैन्य दल कराडला दाखल झालंय. यावेळी मराठा लाईट इन्फंट्री सेंटर बेळगावच्या लष्करी बँड पथकानं न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी जयोस्तुते हे गाणं सादर केलं.